देवाची भक्ती करत असताना मनात वाईट विचार काय येतात, सत्य जाणून घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. भक्ती करताना मनात वाईट विचार काय येतात? हा अनेक भक्तांना पडणारा प्रश्न आहे. आपण देवाची पूजा करत बसतो, नामस्मरण करतो आणि अचानक मनात विचित्र विचार येऊ लागतात. मग मन घाबरतं आणि वाटतं की आपली भक्ती चुकीची आहे का? पण खरं कारण वेगळं असतं. जेव्हा माणूस भक्तीच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हा मनात वर्षानुवर्षे साचलेले राग, दुःख, भीती आणि नकारात्मकता हलायला लागते. त्यामुळे ते विचार वर येतात. हे चुकीचं नाही, उलट मन साफ होण्याची ही सुरुवात असते. देव आपल्याला आतून बदलायला सुरुवात करतो. म्हणून घाबरू नका, शांत रहा आणि भक्ती सुरू ठेवा. भाग 2. मनात साचलेली घाण वर येते. आपल्या रोजच्या आयुष्यात खूप भावना मनात दाबून ठेवतो. राग, मत्सर, अपमान, भीती या सगळ्या गोष्टी मनात साचत जातात. पण जेव्हा आपण शांत बसून देवाचं नाव घेतो तेव्हा मन हलायला लागतं. आत दडवलेले विचार वर यायला सुरुवात होते. त्यामुळे काही वेळा भक्ती करताना अस्वस्थ वाटू शकतं. पण ही गोष्ट वाईट नाही. जसं घर साफ करताना आधी धूळ उडते तसं मन साफ करताना अशी घाण दिसते. हीच प्रक्रिया भक्तीत होते. त्यामुळे वाईट विचार आले तर घाबरू नका. ते बाहेर पडत आहेत याचा अर्थ मन स्वच्छ होण्याची सुरुवात झाली आहे. थोडा धीर ठेवा, भक्ती करत राहा. भाग 3. भक्ती म्हणजे मन स्वच्छ करण्याची प्रक्रिया. खूप लोकांना वाटतं भक्ती म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणं. पण भक्तीचा खरा अर्थ खूप खोल आहे. भक्ती म्हणजे मन स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा मन आरशासारखं स्पष्ट होऊ लागतं. त्या आरशात आपले चांगले आणि वाईट दोन्ही विचार दिसतात. त्यामुळे काही वेळा मनात विचित्र विचार येतात, पण ते दिसणं गरजेचं असतं. कारण जे दिसलं तेच बदलता येतं. देव आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो आणि त्या क्षणापासून बदल सुरू होतो. म्हणून वाईट विचार आले तरी भक्ती सोडू नका. उलट समजा की मन हळूहळू स्वच्छ होत आहे. भाग 4. ओढ्याचं साधं उदाहरण. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण बघा. गावात एखादा ओढा असेल आणि त्यात पाणी बराच काळ वाहिलं नाही तर काय होतं? पाणी साचतं, घाण जमा होते आणि वास येऊ लागतो. पण ज्या नदीत पाणी सतत वाहत असतं ती नदी नेहमी स्वच्छ असते. भक्ती म्हणजे त्या वाहत्या नदीसारखी आहे. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा मनात साचलेली घाण पुढे वाहून जाते. त्यामुळे काही वेळा वाईट विचार वर येतात, पण ते कायम राहत नाही, ते वाहून जातात. म्हणून भक्ती करताना मनात जे येतं त्याला घाबरू नका. ते फक्त मन स्वच्छ होण्याचा एक भाग आहे. भाग 5. वाईट विचार आले तर काय करावे? जेव्हा भक्ती करताना वाईट विचार येतात तेव्हा काही लोक घाबरतात आणि पूजा थांबवतात. पण हे चूक आहे. विचार आले तर फक्त त्यांना जाऊ द्या. त्यांच्याशी भांडू नका आणि त्यांना मनात धरून पण बसू नका. जसं आकाशात ढग येतात आणि पुढे निघून जातात तसं विचारही येतात आणि जातात. जर आपण त्यांना धरून बसलो नाही तर ते हळूहळू कमी होतात. महत्त्वाचं म्हणजे देवाचं नाव सोडू नका. नामस्मरण करत राहा, कारण देवाचं नाव मनाला स्थिर करत असतं. थोड्याच दिवसांनी तुम्हाला जाणवेल की मन आधीपेक्षा खूप शांत झालं आहे. भाग 6. सुरुवातीला अस्वस्थ का वाटतं? भक्तीच्या सुरुवातीच्या दिवसात काही लोकांना मन खूप अस्थिर वाटतं. कारण आत साचलेलं खूप काही हलायला लागतं. आपण वर्षानुवर्षे जे विचार दाबून ठेवले होते ते वर येऊ लागतात. त्यामुळे मन गोंधळलेलं वाटू शकतं. पण हा बदलाचा टप्पा असतो. जसं जोरदार पाऊस पडला की गटारातील घाण वाहून जाते तसं भक्तीतही होतं. सुरुवातीला अस्वस्थता वाटते, पण काही दिवसांनी मन हलकं वाटायला लागतं. म्हणून या टप्प्यात भक्ती सोडू नका. उलट रोज थोडा वेळ देवाचं नाव घ्या. हळूहळू मन शांत होत जाईल
भाग 7. देव भक्ताला साथ देतो. देवावर प्रेमाने केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. जरी मनात वाईट विचार आले तरी देव भक्ताला सोडत नाही. उलट तो भक्ताला अधिक मजबूत बनवतो. जे लोक भक्तीच्या मार्गावर टिकून राहतात त्यांना हळूहळू आतून एक वेगळी शांतता मिळते. देव आपल्याला लगेच बदलत नाही, पण तो हळूहळू मनाला घडवत असतो. त्यामुळे कठीण क्षण आले तरी भक्ती सोडू नका, कारण त्या क्षणी देव तुमच्या सोबत असतो, जो तुमच्या मनातील वेदना कमी करत असतो आणि हळूहळू मनाला स्थिर बनवत असतो. भाग 8. विचारांना जबरदस्ती थांबवू नका. वाईट विचार आले की काही लोकांना त्यांना जबरदस्ती थांबवण्याचा प्रयत्न असतो, पण त्यामुळे ते विचार आणखी वाढतात. मनाशी लढण्यापेक्षा त्यांना शांतपणे जाऊ द्या. जसं नदीत पाणी पडलं की ते पाणी पुढे जातं, तसं विचारही पुढे जातात. जर आपण त्यांना पकडून ठेवलं नाही तर ते आपोआप निघून जातात. भक्ती म्हणजे विचारांशी युद्ध नाही. भक्ती म्हणजे देवाच्या मनात मन ठेवून बाकी सगळं वाहू देणं. ही सवय लागली की मन खूप हलकं होतं आणि भक्तीत गोडी वाढू लागते. भाग 9. देवासमोर मन मोकळं ठेवा. भक्ती करताना देवासमोर काही लपवायची गरज नसते. आपण कसे आहोत हे देवाला आधीच माहीत असतं. म्हणून मनात जे काही येतंय ते देवासमोर मोकळं ठेवा. काही वेळा राग येईल, काही वेळा दुःख येईल, काही वेळा विचित्र विचारही येतील, पण हे सगळं मन साफ होण्याचा भाग आहे. जे भक्त देवाशी मनापासून बोलतात त्यांचं मन लवकर शांत होतं. देवाशी संवाद साधा, त्याला आपल्या भावना सांगा. त्यामुळे मन हलकं होतं आणि भक्ती अधिक खोल होते. भाग 10. शेवटचं सत्य. म्हणून लक्षात ठेवा, भक्ती करताना मनात वाईट विचार येणं ही चूक नाही, उलट मन स्वच्छ होण्याची ती प्रक्रिया आहे. जसं वाहती नदी नेहमी स्वच्छ असते, तसं देवाचं नाव घेत राहिलं की मनातील घाण हळूहळू वाहून जाते. महत्त्वाचं म्हणजे भक्ती थांबवू नका. रोज थोडा वेळ शांत बसून देवाचं नाव घ्या. मनात जे काही येतंय ते येऊ द्या. काही दिवसांनी तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की मन हलकं, शांत आणि मजबूत झालं आहे. कारण खरी भक्ती माणसाला आतून बदलते आणि त्याला देवाच्या जवळ घेऊन जाते.